बुद्धीची देवता गणरायाला म्हटलं जातं आणि विद्येची देवता सरस्वतीला म्हटलं जातं. हा नेमका संपूर्ण किस्सा काय आहे या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत, की त्यांचा बऱ्याच वर्षाचा या सगळ्या संदर्भातला अभ्यास आहे, ते प्रभूजी माझ्यासोबत आहेत. प्रभूजी, हरे कृष्णा. हरे कृष्ण. मला सगळ्यात पहिल्यांदा सांगा, विद्येची देवता सरस्वतीला म्हटलं जातं आणि बुद्धीचा देव हा श्री गणेशा म्हटलं जातं, गणरायाला म्हटलं जातं. हे एकदा मला स्पष्ट करा, म्हणजे माझ्यासह अनेक प्रेक्षकांना. हा, गणेशजी बुद्धीचे देवता आहेत. याच्या पाठीमागचा सिद्धांत हा आहे की सर्व प्रकारे जे महत्त्वपूर्ण बुद्धी ज्या ठिकाणी लावावी लागते अशा सर्व क्षेत्रांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला बुद्धीचा प्रयोग करावा लागतो. तुम्ही आणि प्रशासनाचं उदाहरण दिलं होतं. प्रशासन जे आहे, आपण पाहतो प्रशासनामध्ये प्रशासकीय अधिकारी असतात हुशार, अभ्यास करून. आणि प्रशासकीय अधिकारी जे आहेत खूप विशेष त्या ठिकाणी त्यांची कार्य असतात. सिस्टीम त्यांना चालवायची असते आणि त्या ठिकाणी अनेक गुंतागुंतीचे विषय असतात. तर सर्व गुंतागुंतीच्या विषयांमध्ये त्या ठिकाणी त्यांना जे बुद्धी वापरावी लागते आणि त्या बुद्धीच्या द्वारे ते योग्य निर्णय त्या ठिकाणी घेतात. तर सर्व बुद्धीची कार्य जी आहेत ती गणरायांच्या द्वारे केली जातात आणि त्यांच्याद्वारे सर्व बुद्धी जी आहे ती आपल्याला प्राप्त होत असते. दुसरा प्रश्न आहे की विद्येची देवता सरस्वतीला म्हटलं जातं, मग बुद्धी आणि विद्याच्यात फरक काय आहे? तर जसं की विद्या आहे, विद्या जी आहे सरस्वती विद्येची देवता आहे. तर वेगवेगळे जसे की विषय आहेत, वेगवेगळे आपण शाळांमध्ये शिकतो ते विषय, त्याचबरोबर वेगवेगळ्या कला आहेत. तर हे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या विद्येमध्ये येतात, जे आपण शैक्षणिक जीवनामध्ये आपण त्या गोष्टी शिकतो. तर हे सर्व विद्येमध्ये येतं. आणि जे आपण प्रशासनाचं उदाहरण आहे किंवा वेगवेगळे जे अधिकारी लोक आहेत किंवा सर्व वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्य करणारी लोक आहेत, त्या ठिकाणी त्यांना वेगवेगळ्या गुंतागुंतीच्या गोष्टींमध्ये किंवा चुकीच्या गोष्टी आहेत, बरोबर गोष्टी आहेत, योग्य काय अयोग्य काय या गोष्टींमध्ये जेव्हा निर्णय आपल्याला करायचा असतो तेव्हा आपल्याला बुद्धी आवश्यक असते आणि बुद्धीचा उपयोग करून बुद्धीच्या द्वारेच त्या ठिकाणी आपण जे निर्णय आहे तो घेऊ शकतो. तर हे बुद्धीच्या द्वारे गोष्टी होतात. सामान्य भाषेत सांगायचं झालं तर अरे डोकं लावणं एखाद्या गोष्टीत आपण सहज बोलता बोलता म्हणतो. तर डोकं लावणं म्हणजेच बुद्धीने विचार करणं. ओके,